हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. मला बनवायचा होता चिवडा. त्यासाठी मी गेले कढीपत्ता आणायला. आणि मी कढीपत्ता आणायला गेले, पण त्यांचं दारच बंद होतं ज्यांच्या घरी आले होते. मग काय, बाहेरूनच कढीपत्ता तोडला आणि सगळा कढीपत्ता पिवळा पडला होता आणि सरकारी कढीपत्ता होता. आमच्या घरच्या कढीपत्त्याच्या झाडाचं काय झालं ना की त्याला आम्ही कटिंग केली, त्याच्यामुळं त्याला पानच नाहीत राहिले. म्हणून मी आले होते इथं कढीपत्ता न्यायला दुसऱ्याच्या घरी. कढीपत्ता तर घेतला आणि जायला लागले होते घरी वापस. पण घरी जाता जाता मला काय दिसलं की त्या झाडाच्या खाली छोटी छोटी झाडं आली होती कढीपत्त्याची. मग मी चोरलंच या कढीपत्त्याची झाड आणि घरी आले आणि मस्त चिवडा बनवायला घेतला. सगळं सामान जवळ घेतलं आणि ते तेल ठेवलं कढईमध्ये. तिथे तोपर्यंत लाडूचं मिक्सरमधून काढायला चालू होतं आणि सगळं बनवून घेतलं. वेळ भेटल्यानंतर गेले मी पार्लरमध्ये. तर आयब्रोज करण्यासाठी गेले होते, पण खूप रडवलं मला. इथं आमच्या गावात ना गणपतीच्या मंदिरातच सप्ताह बसलाय. मग ते सप्त्याचे 7 दिवस पंगत असते आमच्या इथं, 7 दिवस. मग संध्याकाळून आम्ही पहिल्यांदाच कोणाच्या तरी पंक्तीला जेवायला गेलो आणि पंक्तीमध्ये जेवायला होतं चपाती, आमटी, भात. मस्त असं जेवण केलं आणि खूप गर्दी होती. बायका वगैरे खूप आलेल्या होत्या. आईची मुकली बघा भाग कशी वाढत होती. तर जेवण केलं आणि आजचा दिवस असा गेला. तर पूर्ण ब्लॉग बघितल्याबद्दल थँक्यू. उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटू.